श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण वांग्याचं भरीत बनवतो आहे. इथं वांग मी भाजून साफ करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपण वांग चुलीवर न भाजता, गावच्या ठिकाणी चुलीची सोय असते, तर शहरी ठिकाणी आपण गॅसवरच भाजतो आहे, तुम्हाला माहिती आहे. तर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत, टोमॅटो घालणार आहोत. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहोत. त्यानंतर लाल मिरची पावडर, जिरा पावडर, मीठ मिक्स करणार आहोत आपण. अतिशय सुंदररित्या तुम्ही पाहू शकता. आमच्याकडे अशी पद्धत आहे, गॅसवर फोडणी देऊन सुद्धा करता येतं. आमच्याकडे असे बनवतात, तुमच्याकडे कसे बनवतात नक्की कमेंट करून सांगा मला. आमच्याकडे अशी पद्धत आहे. काही ठिकाणी फोडणी देऊन वगैरे कढीपत्ता, राई, जिरे घालून सुद्धा बनवतात. यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. आता आपण मिक्स करून घेऊया छानपणे. असं मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं मीठसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत, चवीप्रमाणे मीठ. अतिशय सुंदररित्या आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं मंडळी. खरंच नक्की रेसिपी ट्राय करून बघा. चुलीत भाजलेलं असतं वांग तर आणि खूप छान लागलं असतं, पण शहरी ठिकाणी आता सध्या ते पॉसिबल होत नाही. गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की रेसिपी ट्राय करून बघा. अगदी साधी सोपी पद्धत. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी साखर, अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपण थोडीशी अजून कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. अतिशय सुंदररित्या भाकरीसोबत खाण्यासाठी आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा मंडळी. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं बनवता, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. थँक्यू.